राज ठाकरे असं म्हणतायत की योजना अगोदर त्यांनी विरोध केला होता आणि आता ते असं म्हणतात की ही योजना चालू राहिली तर ठीक, जर बंद झाली पुढच्या काळामध्ये तर ती लाच असेल. आम्ही महालक्ष्मी योजना जाहीर केलेली आहे. 3,000 रुपये प्रत्येक महाराष्ट्रातल्या भगिनीला द्यायचं ठरवलेलं आहे. आमचं सरकार आलं तर ही योजना बंद होणार नाही. त्यामुळे राज ठाकरे अप्रत्यक्ष आमच्या म्हणण्याला दुजोरा देतात, त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही असं सांगितलं की मी आणि माझ्या पक्षाने जे काम केलेलं आहे कदाचित शरद पवार साहेब वयामुळे विसरलेले असतील असं राज ठाकरे. त्यांनी काय काम केलं? आम्ही जे काही काम केलेलं आहे असं ते म्हणतात सर्वांना विसर पडला असेल. मला माहित नाही त्यांनी काय काम केले, त्यामुळं मला विसर पडण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी काय काम केले कळलं पाहिजे. तुमच्या पक्षावर आणि शरद पवार साहेबांवर त्यांनी जातीवादाचा आरोप केला. ते म्हणाले की पुण्यामध्ये हे 10 वर्ष हेच बोलतात, त्यांच्यावर मी बोलायची गरज नाही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे. पुन्हा हिंदुत्वावर भाजप आक्रमक झाले. वर्तमानपत्रात भारतीय जनता पक्षाचे सगळे मुद्दे संपलेले आहेत आणि म्हणून ते हिंदू मुस्लिम कोणी जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्र एक रहेंगे तो सेफ म्हणजे आज सेफ नाही का? राज्य तुमचं आहे, महाराष्ट्र देशात तुमचं राज्य आहे आणि महाराष्ट्र सेफ नाही, देश सेफ नाही. काहीतरी स्लोगन द्यायचे आणि लोकांना दिशाभूल करायची. कार्यक्रमावर मतं मागायला आता काही राहिलेलं नाही. सोशल मीडियामध्ये कुठल्याही जाहिरातीच्या तरुणांची मोठी फळी उभा केली. अमित शहा यांना महाराष्ट्राचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे की नाही माहीत नाही, पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे फळी उभी केली. हा इतिहास त्यांनी कुठं वाचला याची माहिती आम्हाला दिली तर आम्ही तो वाचू. सोशल मीडियामध्ये कुठलीही बातमी पाहिजे असेल, काँग्रेसची असेल, राष्ट्रवादीची असेल, त्या अगोदर भाजपच्या जाहिराती येतात. कारण जास्त पैसे गुंतवलेले आहेत, जास्त जाहिरातीवर पैसे खर्च केले आहेत, कोट्यावधी रुपये खर्च केलेले असल्यामुळं त्यांच्या जाहिराती आमच्यावर आहेत किंवा आमच्या जाहिरातीच नाहीत, समजा त्यांच्याच सगळ्या जाहिराती आहेत. कारण प्रचंड 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 पैसे जाहिरातीवर खर्च भारतीय जनता पक्ष करतोय. अजितदादांनी खरं म्हणजे त्या आघाडीतून बाहेर पडलं तर एक आहे तो सेफ आहे, याला विरोधाला त्यांचा काही अर्थ आहे. त्यांच्याबरोबर राहायचं, त्यांच्याबरोबर सत्तेत जायचं, त्यांच्याबरोबर सत्ता एकत्रित करायची आणि परत त्यांच्या कुठल्या तरी विधानाला विरोध करत बसायचा. जायचं तर पूर्ण तिकडे जायचं होतं, नाहीतर इकडे यायचं होतं. आज ते तिकडे गेले. त्यांना हे भाजपला सुनावण्याचा काही अधिकार नाही. आता हे मतांसाठी काही लोकांची मतं मिळावीत, काही घटकांची, म्हणून ते विरोधासाठी विरोध करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.